पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी पाहता लोचनी सुख टाळ वाजवा टाळ सुख झाले रूप पाहता लोचनी सुख झाले सुख झाले वो साजनी सुख झाले पाहता लोचनी सुख झाले सुख झाले तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा माधव बहुता सुरता सोडे म्हणून म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे मागे ओढू नका पुढे चला पुढे चला म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बापर घुमा देवीवर बापर घुमा देवीवर बापर घुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय
हरि जय जय राम हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कंठी धरिला कृष्ण मणी हरे राम कृष्ण मणी कंठी धरिला कृष्ण मणी हरे राम कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो उत्तम लोका दाखवो काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाढे आम्ही बळीवीर गाढे आम्ही बळीवीर गाढे तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाढे आम्ही बळीवीर गाढे आम्ही बळीवीर गाढे काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम टाळी 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 वाजवा हरि जय जय हरि 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 जय जय जय
कंठी धरिला कृष्णमणी अवघाजणे प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगणनिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांचा वार करी संतांचा कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम संत श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू महाराष्ट्रभूषण जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा काल्याचं महात्म्य सांगणारा काल्याचे अधिकारी कोण याविषयी मार्गदर्शन करणारा आणि काला हा प्रसाद प्राप्त झाल्यानंतर त्या साधकांची भक्तांची अवस्था काय असते त्यांचा अधिकार काय असतो याचंही विश्लेषण करणारा हा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडलाय. तुकोबाराय म्हणतात की आम्ही नामधारकांनी भाविकांनी भगवन नाम हे कंठात धारण केलं. थोडंसं बेस कमी करा, थोडासा हार्मोनियमचा आवाज थोडा कमी करा. हरिओम थोडा बेस कमी करा, थोडा किंचित गेन द्या थोडासा. हरिओम हरिओम. हा ठीक आहे. आम्ही नामधारक होऊन भगवन नाम हे कंठात धारण केलं, ते हृदयस्थ केलं आणि त्याचा परिणाम मग आतील बाहेरील अंधारे गिळोनी घातले. या न्यायानं अंधकारच संपला, अज्ञान संपलं आणि त्यामुळे काला हा प्रसाद प्राप्तही करता आला आणि तो वाटताही आला. तुकोबाराय म्हणतात मग एकमेकांना तो प्रसाद या गोपाळांनी भाविकांनी वाटला. अर्थात त्यासाठी एक मर्यादा मात्र आवश्यक होतीच आणि ती म्हणजे वैष्णव होणं गरजेचं होतं. जे कोणी निके वैष्णव असतील त्यांना हा प्रसाद मिळाला. आणि मग ब्रह्मदेव इंद्रादी पदावर आरूढ असलेल्या देवता काल्याचा प्रसाद न मिळाल्यामुळे त्या वैष्णवांपेक्षा ते तोकडे वाटू लागले, लहान वाटू लागले. हे गोपाळ त्यांना वाकुल्या दाखवू लागले असं वर्णन तुकोबाराय करतात. अर्थात
ज्यांना हा प्रसाद मानव देहामध्ये येऊन वैष्णव होता आलं, जीव ब्रह्म ऐक्याचा भक्तिप्रेमाचा हा प्रसाद जीवनात प्राप्त करता आला, तुकोबाराय म्हणतात ते आम्ही सर्व वारकरी वैष्णव भाविक एका अर्थानं बलवान ठरलो, वीर ठरलो, असा हा काल्याचा अभूतपूर्व प्रसाद. या अभंगातील चारही चरणातील हा थोडक्यात मतितार्थ आपल्या समोर ठेवला. प्राप्त वेळेमध्ये या अभंगावर काही सेवा समर्पित करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं 2 शब्द परिहार देणं आवश्यक आहे. श्री शहापूर महोत्सव 2016 ठाणे जिल्हा, मुंबई परिसरात आणि महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायामध्ये जे काही महत्त्वपूर्ण, प्रेरणादायी आणि यथोचित अशा स्वरूपाचे उत्सव होतात, त्यामध्ये शहापूर महोत्सवाचा उल्लेख सुद्धा अत्यंत आदरानं आणि आनंदानं, अभिमानानं करावा लागतो. उत्सवांची गुणवत्ता ही वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी वर्णन केली जाते. काही उत्सव हे तिथल्या अभूतपूर्व रोषणाईमुळे, केलेल्या खर्चामुळे आगळे वेगळे ठरतात. काही उत्सव हे त्या ठिकाणी एकत्र होणाऱ्या लोकांच्या भरपूर अशा मुबलक संख्येमुळे वेगळे आहेत, अशीही चर्चा आपल्याला पाहायला मिळते. परंतु फार थोडे असे उत्सव असतात की जिथे भाविकांचा ओघही उत्स्फूर्त असतो, नियोजनही उत्तम असतं आणि त्याचबरोबरीनं उत्सवाचा गाभा आत्मा ज्याला म्हणावा लागेल, तो भाव, ती भक्ती, तो परमार्थ, ती सेवा कसोशीनं, श्रद्धेनं पार पाडली जाते. आणि म्हणून शहापूर महोत्सवाचं ते एक विशेषत्व आहे की इथे सहभागी झालेले कार्यकर्ते, साधक, सेवक उत्स्फूर्त आहेत. ओढून कुणाला आणलं तो भाग वेगळा असतो, परंतु ज्यावेळेला उत्स्फूर्ततेनं वेगवेगळ्या क्षेत्रात प्रतिभा संपन्न अशी माणसं, कुणी शिक्षणाच्या क्षेत्रात काम केलंय, कुणी वेगवेगळ्या पदावर अधिकारी, कर्मचारी किंवा आपापल्या क्षेत्रात शेतकरी, व्यापारी म्हणूनही गुणवत्ता पूर्ण असं काम केलंय, अध्यात्म आणि या क्षेत्रातील सगळी बहुसंख्य मंडळी एका चांगल्या विचारानं प्रेरित होऊन, प्रभावित होऊन एकत्र येतात आणि असा उत्सव सुरू करतात. त्यावेळेला त्या उत्सवाचं मोल, त्या उत्सवाचे परिणाम हे तितकेच श्रेष्ठ ठरतात. आणि म्हणून हा शहापूर महोत्सव वारकरी म्हणून तुम्हा आम्हा सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी, आनंददायी आणि काहीतरी इथे येऊन शिकावं अशा स्वरूपाचा, म्हणजे या ठिकाणची शिस्त असेल, सेवाभाव असेल, या उत्सवाला दिलेली सामाजिक सेवेची जोड असेल, किंबहुना या उत्सवातील अयाचक वृत्तीनं केलेली उपासना असेल. अयाचक म्हणजे अगदी उत्स्फूर्ततेनं जो जे देईल ते स्वीकारून, आणि म्हणून विना याचना विना सूचना अशा पद्धतीचं जे तत्व आपण या उत्सवामध्ये अवलंबलंय, ते वारकरी म्हणून आम्हा सर्वांसाठी अनुकरणीय आहे. सर्वांनी त्या मार्गाने चालण्याचा प्रयास करून उत्सवामध्ये आनंद कसा घ्यावा आणि उत्सव उपरांत समाधानी कसं राहावं याची एक चांगली ट्रीटमेंट तुमच्या या उत्सवातून दिलेली आहे. विठाला विठाला. हो, किंबहुना बऱ्याच वेळेला असे अनुभव आपल्या पदरी पडतात. कधी कधी उत्सव करताना माणसं दुःखी होतात आणि उत्सवानंतर तर पूर्ण समाधानच बिघडून जातं. प्राप्त काय झालं, तुमच्या माझ्या झोळीमध्ये काय मिळालं, तिथला साधक म्हणून, तिथला सेवक म्हणून, तिथला श्रोता म्हणून, तिथला वक्ता म्हणून, तिथला दाता म्हणून मी जर त्या उत्सवाचा सहभागी घटक होतो तर मला तो उत्सव पार पडत असताना आनंद मिळाला का? असं आहे. आपण रुग्णालयामध्ये, हॉस्पिटलमध्ये जातो, आजारी पडलाय, आपण तिथे गेलोय, एक माफक अपेक्षा सर्वांची आहे की मला काहीतरी इथे उपचार मिळावा, आरोग्य लाभावा. आणि उपचार घेऊन तिथे जाऊनही आरोग्यच मिळालं नसेल, एकतर आजार तरी दुर्धर आहे, डॉक्टर तरी थोडेसे कमकुवत आहे, किंवा पेशंट तरी कुठेतरी पथ्य पाळायला कमी पडतोय, काहीतरी कुठेतरी बिघडलंय आणि म्हणून आरोग्य मिळालं नाही.
तसं उत्सवाच्या कालावधीमध्ये साधना अनेक आहेत, पण भक्ती ही साधना महात्म्यांनी यासाठी पुढे केली की बाकीच्या साधनातील जो क्लिष्टपणा क्लेशकारकपणा होता, हे साधन करताना दुःख घ्यायचं आणि मग नंतर आनंद, वारकरी संतांना हे काही उचित वाटलं नाही. क्लेशोधिक तरस्तेषाम, ते साधन क्लेशकारक आहे आणि म्हणून बाजूला ठेवली. पण भक्ती हे साधन असं आहे, तुमच्या आमच्या भाग्यानं आपल्याला लाभलेलं. इथे नामस्मरण, भक्ती, सेवा हा उपक्रम करतानाही आनंदच घेता येतो आणि याच्या उपरांत आनंदाचाच प्रसाद मिळतो. मला असं वाटतं या दोन्ही गोष्टी या उत्सवात, शहापूर महोत्सवामध्ये साध्य होतात आणि म्हणून हा उत्सव अतिशय श्रेष्ठ आहे, अतिशय चांगला आहे असं मला मनोमनी वाटतं. आणि म्हणून या उत्सवाचे मार्गदर्शक महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील नव्या पिढीतील एक अभ्यासू, सदहेतून आणि संपूर्णतः झोकून देऊन कार्य करण्याची ज्यांची मनोवृत्ती आहे, असे भागवताचार्य, रामायणाचार्य, काय काय मी म्हणू आता. खरं म्हणजे एक अल्पवयामध्ये अतिशय ज्यांचा मोठा व्यासंग, सेवा, सद्भावना आहे, असे माझे, एवढंच म्हणतो, बाकी सोडून देतो, माझे अत्यंत परममित्र जगन्नाथजी महाराज पाटील. अतिशय सुंदर रीतीनं आपणा सर्व प्रतिभा संपन्न लोकांना त्यांनी एकत्र केलंय. वारकरी संप्रदायाची सर्व आदरणीय मंडळी या ठिकाणी एकत्र होत आहेत. आदरणीय कवडे महाराज असतील, आदरणीय सुभाष मामा असतील, आदरणीय नामदेवजी वाघे महाराज असतील, आमचे योगेशजी वाघे महाराज माझे स्नेही आहेत. त्याचप्रमाणे श्यामबाबा डिंगोरे असतील. वारकरी संप्रदायातील या भागातील अभ्यासक, उपासक, गायनाचार्य, मृदंगाचार्य या मंडळींचं तर किती वर्णन करावं. खरं म्हणजे मला असं वाटलं होतं की थोडा वेळ आणखी ऐकत राहावं. इतका सुंदर भाव त्यांच्या त्या सगळ्या गायनातून, वादनातून प्रगट होत होता. तेव्हा संगीतालंकार किशोरजी महाराज शेळके, संगीतालंकार संतोषजी महाराज वाघ, देवीदासजी महाराज, त्याचप्रमाणे आपल्या वारकरी संप्रदायाचं भूषण असलेले नाथ मंदिराचे अध्यक्ष मृदंगाचार्य आमचे भानुदासजी महाराज आंबरे, माझे मृदंगवादक सहकारी कृष्णा महाराज मोरे, रमेशजी महाराज, महाराजांचे सहकारी महेंद्रजी, सर्वच आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव अतिशय सुंदर सुयोग्य नियोजनातून या ठिकाणी पार पडतो. कुडव साहेबांसारख्या अनेक अधिकारी मंडळी यामध्ये सहभागी आहेत. मडके सरांसारखे अत्यंत खांद्याला खांदा लावून काम करणारे सहकारी आहेत आणि तेही महाराजांनी पारखून घेतलेले मडके आहेत, त्याच्यामुळे खणखणीत वाजणारे आहेत. विठाला विठा. हो, असं आहे की आपण चित्रपट असा शब्द नेहमीच कानावर घेतो, पण चित्र उमटण्याची शक्यता तेव्हाच असते ज्यावेळेला अगोदर पट असतो. म्हणून मला असं वाटतं हा महोत्सव ज्या आधारानं या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुरू झाला, ते या जागेचे मालक आदरणीय आकाशजी महाराज, आकाशजी सावंत, अतिशय उत्स्फूर्तपणे पुढे येऊन त्यांनी स्वतःहून हे मैदान या कार्यक्रमासाठी दिलं आणि म्हणून 3-4 वर्ष गेले हा आनंद आपण अनुभवतोय. आणि म्हणून आकाशजी सावंत यांचं योगदान या ठिकाणी अत्यंत मोलाचं आहे, महत्त्वपूर्ण आहे असं म्हणावं लागेल. त्याचप्रमाणे महाराजांची सर्व सहकारी मंडळी, आमचे महेशजी असतील, आमचे पवन असतील, इतर सर्व सहकारी मंडळी, थेट दूर दूरून आलेलेही सर्व श्रोते, आमचे गुरुभाऊ म्हात्रे आदी करून मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून आलेली सर्व मंडळी या ठिकाणी दिसत आहेत. तेव्हा माता भगिनींची संख्या मोठी आहे, वडीलधारी मंडळी आहे, तरुण बांधवांची संख्या आहे, साऊंड व्यवस्था उत्तम आहे. आणि अशा या सगळ्या उत्तम व्यवस्थेमध्ये माझ्याकडे समारोप काय यावा याचं कोडं मला खरं म्हणजे नेहमीच पडतं. कारण आपण महाराजांच्या सान्निध्यात आहात आणि त्यांच्या माध्यमातून जो विचार आपल्याला सातत्यानं मिळत राहतो तो फार अभूतपूर्व स्वरूपाचा आहे. हे नित्य
नूतन नवीन जल देणारा निर्झर जसा असतो, झरा जसा असतो की तो आपल्याला दिसताना छोटा वाटतो. जिवंत झरा जिथे असतो ना तिथे काही फार मोठा पाणी साठा नसतो, दिसताना तो अल्पच वाटतो. तसं महाराजांचं व्यक्तिमत्व अजूनही बऱ्याच लोकांना ते उलगडायचं आहे की ते इतक्या सहजतेनं साधेपणानं कार्यकर्त्यांमध्ये गेले की कार्यकर्ते असतात, तरुणांमध्ये गेले की एक तरुण असतात, सेवकांमध्ये गेले की सेवक असतात, मित्रांमध्ये ते मित्र असतात, परंतु त्यांचं व्यक्तिगत जे आध्यात्मिक उंची आहे ती अतिशय मोठी आहे. आणि संप्रदायातील हे माझ्यासारख्या एकानं नव्हे, महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यातील, बहुतेक तालुक्यातील, बहुतेक संस्थानातील सर्व लोकांनी हे मान्य केलंय, म्हणून मी हे बोलतोय. मी एकटा कुठे बोलतोय. महाराष्ट्राचा असा एकही जिल्हा नाही की जिथे तुमचं वैभव, हे या भूमीचं वैभव तिथे पोहोचलेलं आहे आणि तुमचं आमचं वारकरी संप्रदायाचं हे वैभव आहे. तेव्हा मोठा आनंद होतो. आणि महाराजांकडे येत असताना या भूमीतील अनेक आमची स्नेही मंडळी भेटतात, इतके चांगले कार्यकर्ते मंडळी भेटतात. खरं म्हणजे कीर्तन करायला इकडे येण्याची आवश्यकता नाही. मला असं वाटतं जे हॉस्पिटल स्वतः MD डॉक्टरनं टाकलंय तिथे MBBS ची व्हिजिट पाहिजे कशाला व्हिजिट पाहिजे ते. परंतु असं आहे की हा काहीतरी व्यक्तिगत प्रेमाचा भाग आहे आणि म्हणून तसंही बोलणं चालणं होत नाही. या निमित्तानं कुठेतरी भेटगाठ व्हावी, बोलत राहावं प्रेमानं, यासाठी ते बोलावतात आणि आम्हालाही त्यासाठी यावंसं वाटतं. हा सगळा प्रेमाचा भाग आहे. मी फार धन्यवाद देतो आपल्याला. शहर आहे शहापूर, आसनगाव हा सगळा शहरी भाग आहे. उद्योग व्यवसाय या भागामध्ये अगदी अनेक वर्षांपासून फार सुंदर मोठ्या प्रमाणात आहे. पण त्याचबरोबर ही भूमी महाराजांनी अगदी पत्रिकेतच आपल्या सर्वांना दर्शन घडवल्याप्रमाणे संत महंतांची भूमी आहे, योगीजनांची भूमी आहे, ज्ञानीजनांची भूमी आहे, प्रतिभावंतांची ही भूमी आहे आणि प्रत्यक्ष लवकुशाची ही भूमी आहे. आणि असा हा सगळा पावन परिसर असल्यामुळे आपल्याला एका बाजूनं व्यावहारिक समृद्धतेच्या सोबत चालत असताना आपलं मन अंतःकरण आध्यात्मिक समृद्धतेनं भरलेलं असावं, त्याचा तुटवडा कुठे वाटू नये. आणि यासाठी परमेश्वरच काही नियोजन घडवून आणत असतो. कारण मानवी जीवन हे संपूर्ण करायचं असेल, त्याला अपूर्णतेतून संपूर्णतेकडे न्यायचं असेल तर अध्यात्म हाच त्या संपूर्णतेकडे जाण्याचा मार्ग आहे. अध्यात्म हा मार्ग आहे. प्रपंचातून प्रपंच करत राहणं म्हणजे अपूर्ण आणि पुन्हा अपूर्णाशीच गाठ घेत राहणं आणि मग आयुष्य त्या अपूर्णतेमध्येच घालवणं. मग सतत चिंता, सतत क्लेश, सतत उणीव, सतत खेद, सतत खंत, दुःख, या पलीकडे दुसरे काही निष्कर्ष निघत नाही. या जगामध्ये पुष्कळशी माणसं अशी आहे की प्रपंच करतात आणि त्याचा उद्देश पुढचा देखील प्रपंचच असतो. पण आपल्यासारखी अनेक सज्जन माणसं अशी आहेत, प्रपंच करतात पण त्याचं उद्दिष्ट मात्र पारमार्थिक असतं, आत्मकल्याणाचं असतं, मनशांतीचं आणि आनंदाचं उद्दिष्ट घेऊन जे जगतात. मला असं वाटतं जीवन जगण्याची दिशा आपल्यासारख्या काही सज्जनांना जी लाभलेली आहे तीच दिशा उत्तम आहे. तेणेची पंथे चालो जाता, न पडे गुंथा कोठे काही. विठाला 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 कुंडली कवरदा हरी ज्ञानदेव विठाला 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 विठाला. जीवनामध्ये आपण काय वर्तमानामध्ये करतोय याही पेक्षा ते काय हेतून करतोय याला फार महत्व आहे. काय हेतून तुम्ही ते करताय. आज वर्तमानात तुम्ही काय कृती केली त्याचं मोल, त्याचं श्रेष्ठत्व हे त्याच्या उद्याच्या परिणामांवर अवलंबून आहे. आणि म्हणून उद्याचे परिणाम काय असतील हा हेतू चांगला मनामध्ये ठेवून जर कृती केली जात असेल, सेवा केली जात असेल तर ती सेवा श्रेष्ठ मानली पाहिजे. काही वेळेला कृती चांगली असते पण हेतू अशुद्ध असतो. मला असं वाटतं महाभारतातली एक अशी आगळी वेगळी कथा आहे
की चक्क दुर्योधनाने दुर्वासांची सेवा केली. म्हणजे हे न पटण्यासारखं आहे तात्कालीन लोकांना आणि वर्तमानातल्या तुमच्या माझ्यासारख्या भाविकाला देखील. हे दुर्योधन सेवा कशी करू शकेल? त्याचा तो पिंडच नाही, त्याचा तो स्वभावच नाही. केली सेवा मात्र खरी आहे. दुर्वासांना बोलावलं, शिष्यांसह बोलावलं. ज्या दुर्योधनानं आजपर्यंत कधीही संत भोजन घातलं नव्हतं, अन्नदानावर खर्च केला नव्हता, तो म्हणाला होऊन जाऊ दे, काय जे व्हायचं ते होऊन जाऊ दे. आणि अशा वेळेला सज्जनांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उभी राहत असतात बरं का, की हा माणूस कधी इतका कंजूसपणानं वागणारा एकदम उदार झाला कसा? दुर्योधनानं भरपूर सेवा केली. दुर्वास प्रसन्न झाले आणि दुर्वासाने विचारलं, दुर्योधना तू खरंच इतकी मनोभावे सेवा केली आहेस की आम्ही प्रसन्न आहोत आणि तुला वरदान देण्यासाठी इच्छुक आहोत, काय हवं ते माग. त्यावेळेला दुर्योधन जे मागतोय ते मोठं मजेशीर आहे. दुर्योधन म्हणाला, महाराज श्री, मला तुमच्याकडनं आशीर्वाद म्हणून काही नको आहे, पुष्कळ आहे म्हटलं माझ्याकडे, मला काय हवंय. पण माझे बंधू जे पांडव वनवासात आहेत, वनात राहतात, बिचाऱ्यांवर फार वाईट दिवस आहे, तर माझ्याप्रमाणेच तुम्ही त्यांच्याकडेही जा आणि त्यांच्याकडनंही काही सेवा घ्या, एवढीच माझी इच्छा आहे. आता हा हेतू जरा तपासून पाहण्यासारखा आहे. दुर्योधनाचा हेतू तपासण्यासारखा आहे. त्याला माहिती होतं की जे पांडव मी लाक्षागृहात जाळून मारू शकलो नाही, ते किमान या साधूंच्या शापानं तरी मरावेत. आणि हा उद्देश ठेवून त्यानं दुर्वासांना पांडवांकडे पाठवलं आणि दुर्वासांनी पांडवांकडे जावं म्हणून अगोदर त्या अशुद्ध हेतूनं, चुकीच्या हेतूनं त्यांची सेवा केली. शेवटी दुर्वास पांडवांकडे गेले. आपल्याला कथा माहिती, मी विस्तार करत नाही, मुद्द्यापुरतं बोलतो की तिथे गेल्यानंतर आम्हाला भोजन हवंय असं सांगितलं. स्नान करून येतोय तोपर्यंत भोजन तयार ठेवा. सूर्यानं दिलेलं जे पात्र होतं, माता द्रौपदी जेवली की त्या पात्रातून मग काही निघायचं नाही. कारण कोणत्याही घरातील गृहिणी, भगिनी ही अन्नपूर्णा असते आणि म्हणून ती जोपर्यंत काळजी सर्वांची वाहते तोपर्यंत मला असं वाटतं कोणालाच काही कमी पडत नाही. पण ज्यावेळेला ती स्वतः जेवून थोडी निश्चिंत होते, मग मात्र कुटुंबामध्ये चणचण भासू शकते. आणि म्हणून माता द्रौपदी जेवून विश्रांती करत होती आणि धर्मराजादी पांडवांनी सांगितलं, द्रौपदी दुर्वास आलेत, हजारो शिष्यांसह आलेत, जेवू घालायचंय त्यांना. द्रौपदीने सांगितलं काय करणार. शेवटी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा धावा, परमात्म्याचं आगमन आणि आगमनाबरोबर द्रौपदीकडे भोजनाचं मागणं. म्हणाले आत्ता जेवायचंच होतं आणि तू आवाज दिला म्हणून आलोय, मला पहिल्यांदा काही खायला दे. द्रौपदीनं कपाळावर हात मारून घेतला. म्हणाले, मोठा माझा पाठीराखा भाऊ म्हणून तुला बोलावलं, तर तू दुष्काळात 13वा होऊन इथे उपस्थित झालास. अरे दुर्वासांना जेवू घालायचंय, अन्न नाही म्हणून तुला बोलावलं आणि तू आल्या आल्या अन्न मागतोस. नाही, काहीतरी दे. मागे भाजीपान द्रौपदीशी आणि एक भाजीपान खाऊन हा विश्वनियंता विश्वंभर परमात्मा संतुष्ट झाला आणि विश्वही संतुष्ट झालं. दुर्वासही न जेवताच तिकडे तृप्त झाले आणि इकडे माता अन्नपूर्णेला बोलावून, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरे प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहि च पार्वती. विठाला 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 विठाला. हो, आमच्या श्लोक, ओवी आणि प्रमाणापुरती माफक अपेक्षा. बाकी नोटबंदी चालू आहे, आम्हाला माहिती आहे. मुबलक नको, गरजेपुरतं. विठाला 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 विठाला. कुंडली कवरदा इकडे अन्नपूर्णेनं स्वयंपाक तयार केला आणि भीमदादानं मग दुर्वासांना बोलवायला भीमदादाला पाठवलं. आपल्याला कथा माहिती आहे, दुर्वासाचे शिष्य येईच ना. ते म्हणाले, नाही आम्ही तर भोजन केलंय, आम्हाला आता भूकच नाही. भीमदादा म्हणाले, मग हा केलेला स्वयंपाक कोणासाठी आहे?
शेवटी असं म्हणतात की ते मोळ्या बांधल्यासारखे बांधून आणले आणि मग जीव घातले. मला का सांगायचंय, कार्य हे कधी कधी आपल्याला आज करताना श्रेष्ठ आहे का कनिष्ठ आहे ते आज ठरवता येत नाही. त्याचे उद्याचे परिणाम काय असणार आहे. कधी कधी आईचं रागावणं वर्तमानामध्ये आपल्याला दुखावून जातं, थोडं चुकीचं वाटतं. पण ती आई, ते गुरु, ते आपले पालक, ते आपले मार्गदर्शक आपल्या हितासाठी काही सांगू पाहत होते, हे आपल्याला काही काळ गेल्यानंतर मग आपोआपच जाणवू लागतं की नाही, तेची माझे हित करीती सकळ. या पद्धतीनं आपण आज काय करतो आहोत त्याचा उद्याचा परिणाम काय असणार आहे. मला असं वाटतं आज आपण जी उत्तम सेवा करताय त्याचा परिणाम उद्याही उत्तम आहे, कारण आपले हेतूच मोठे, अतिशय शुद्ध आहेत, या कार्याच्या पाठीशी चांगले आहेत. अन्यथा काही वेळेला काय होतं की आपण करतानाच काहीतरी चांगलं दिसतो, परंतु ते आचार विचाराच्या एकत्रीकरणानं ते आहे का. हे मी सकाळी कुठेतरी एक वाक्य शिवाजीराव भोसले साहेबांचं वाचलं की त्यांनी सांगितलं, गायींना चारा टाकायचा, मुंग्यांना साखर घालायची आणि घरातल्या नोकराला उपवाशी ठेवायचं, ही कुठली सेवा. म्हणजे कदाचित आम्ही अशा सोंगा ढोंगानं तर आज परमार्थ करत नाही ना. आणि म्हणून आमचा परिवार, आमचा समाज, आमचं राष्ट्र आणि हे जग जर आपल्याला खऱ्या अर्थानं अध्यात्माच्या विचारानं भरून टाकायचं असेल तर आपल्याला इथे ज्या पद्धतीनं आदरणीय जगन्नाथजी महाराज आणि तुम्ही उक्ती आणि कृतीचा मेळ घालून सेवा करताय, दाखवण्यापुरती सेवा नाहीये, प्रचारापुरती सेवा नाही, ती उत्स्फूर्त आहे, ती मनापासून आहे. कुठला पुरस्कार मिळावा, कुणी कौतुकच करावं, कुणी येऊन काही देणगीच द्यावी, हा कसलाही हेतू नाही. स्वांतःकरण सुखाय, आपल्या अंतःकरणाला सुख व्हावं आणि येणाऱ्या सर्वांना ती सुखानुभूती घडावी, या पवित्र उद्दिष्टानं जे केलं जातं, मला वाटतं हाच खरा काला आहे. कारण काला हा असाच एकमेकापर्यंत पोहोचवला जातो आणि तो इतक्या आदरानं पोहोचवला जातो. महाराज म्हणतात ना, एकमेका देऊ मुखी सुखे घालो हुंबरी, सुखे घालो हुंबरी, सुखे घालो हुंबरी. एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी, सेवितो हा रस वाटितो अनेका. हे वारकरी संप्रदायाचं उगमापासून ते आत्तापर्यंतचं ब्रीद आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे काय, जिथे मिळालेला आनंद, मिळालेली अनुभूती, मिळालेलं ज्ञान, मिळालेले संस्कार एकट्यापुरते नकोय, मर्यादित लोकांपुरते नकोय, त्या अवघ्यांना मिळावं, ही उदात्तता ज्या विचारामध्ये, त्याला वारकरी म्हणावं. ज्ञानोबाराय, तुकोबाराय आणि आमचे सकल संत, या संत महात्म्यांचा, महापुरुषांचा विचार जर आपण जाणून घेतला तर आपल्या हे ध्यानी येत आहे की यांनी जे मिळालं ते सार्वजनिक केलं. मग तो अध्यात्माचा अधिकार असेल, तो नामस्मरणाचा आनंद असेल, ईश्वर दर्शनाची अनुभूती असेल, किंवा आत्मलाभासारखा महान लाभ असेल, पण तोही दडवून ठेवला नाही, झाकून ठेवला नाही. अगदी जसं कमळाचं फूल उमलल्यानंतर सर्वांसाठीच ते सुगंधदायी होत असतं, जैसी कमल कलिका झालेपणे हृदयीच्या मकरंदा राखोणेने दे राया रंका पारणे अमोदाचे. ते कमळाचं फूल जसं राजा काय आणि रंक काय, गरीब काय श्रीमंत काय, ओळखीचा काय आणि अनोळखी काय, येणाऱ्या प्रत्येकाला सुगंध देणं हे जसं त्याचं एक उद्दिष्ट असतं, तसं या जगातील सर्व जाती, धर्म, पंथ, वर्ग, लहान मोठा
हा सर्व एकूण सकल जनसमुदाय म्हणजे परमेश्वराची लेकरं आहेत. हे एक कुटुंब आहे. ही भावना निर्माण करणारा हा भागवत धर्म आहे आणि हा वारकरी पंथ आहे. ही महाराष्ट्रीयन संस्कृती आहे. ही फार मोठी थोर आहे. ही जगाच्या पाठीवर फार पूर्वीपासून आणि कदाचित आजही काही वेळा माणसं विभक्त होऊ पाहतायत. पण त्या वेगवेगळ्या कारणास्तव विभक्त होणाऱ्या समुदायाला भक्त करण्याचं काम आमच्या संतांनी केलंय. विभक्त म्हणजे दुरावणे आणि भक्त म्हणजे जोडणे. तेव्हा भक्त शब्द मी फक्त आध्यात्मिक उपासक या अर्थाने इथे वापरला नाही, तर समाजाची जोडणी करण्याचं काम म्हणजे ते भक्त वर्गाचं काम आहे. आणि ते आमच्या या भागवत धर्मानं केलं, ऋषीमुनींनी केलं आणि तेच आजही वारकरी संतांच्या विचारधारेतून आपल्या सर्वांना प्रामाणिकपणे ते काम करायचं आहे. प्रामाणिक हेतून करायचं आहे. कारण वसुधैव कुटुंबकम ही आमची मूळ विचारधारा. मला असं वाटतं ही मुळातच व्यापक विचारधारा आहे जी ऋषीमुनींच्याकडून आली. वसुधैव कुटुंबकम, वसुधा एव कुटुंबकम. वसुधा म्हणजे पृथ्वी, पृथ्वी हेच कुटुंब आहे. माऊलींनी ह्या व्यापक विचारधारेला आणखी व्यापक केलं. जसं एखादी कलाकृती मुळात सुंदर असावी आणि त्या सुंदर कलाकृतीला आणखी एखाद्यानं आपल्या सुस्वभावानं आणखी सुंदर करावा. जसं गीता हे मुळात सोनं आहे आणि माऊलींनी त्यावर देशिकार लेणं चढवा, तसं वसुधा एव कुटुंबकम हे सूत्र फार सुंदर व्यापक आहे. आणि माऊली अगदी त्याचाच विस्तार करत असताना म्हणायला हरकत नाही. माऊली असं म्हणतात, हे विश्वची माझे घर, अयेसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. या ओवीमध्ये आणि त्या सूत्रामध्ये आपल्याला जरी साम्यता वाटली तरी त्यात एक सूक्ष्म फरक असा आहे की आम्हाला उपनिषद सूत्र असं म्हणतंय की वसुधा हे कुटुंब आहे म्हणजे पृथ्वी हे कुटुंब आहे, आणि माऊली म्हणतात विश्व हे कुटुंब आहे. वसुधा आणि विश्व या दोघांचा अर्थ आपल्याला समजला की आपल्याला व्यापकतेचा अर्थ आणखी लक्षात येतो. माऊली फक्त पृथ्वीपुरता विचार करून थांबत नाही, त्यांच्या समोर अखंड विश्व आहे. मग या विश्वातले ग्रहगोल, या विश्वातले अनेक लोक आणि या विश्वात जिथे कुठे असतील तिथलेही सगळे जीवमात्र, या सर्वांचा व्यापक विचार. आणि म्हणून तर ते विश्व माऊली आहे. ध्यानात घ्या. म्हणजे कधी कधी ज्ञानेश्वरीचा विचार पुढे घेत असताना हे वेदाच्याही पुढे 2 पावलं गेले की काय, आणि उपनिषदातल्याही त्रुटी दुरुस्त करून आणखी त्यांनी पुढचा पल्ला गाठलाय की काय असं वाटू लागतं. आणि म्हणूनच या मराठी भाषेमध्ये ज्यांनी हे ज्ञान दिलं हे महान संत, खरं म्हणजे जगाच्या कोणत्याही भाषेमध्ये इतकं महान तत्वज्ञान जन्माला आलं नाही. मी आपल्याला खरं सांगतो, श्रीमद भगवद्गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र यानंतर हे सगळे संस्कृत भाषेतले ग्रंथ आहेत. ब्रह्मसूत्र, श्रीमद भगवद्गीता, उपनिषद, प्रस्थानत्रयीच आहे. या सगळ्या तत्वज्ञानाच्या विचारानंतर कोणत्याही भाषेमध्ये एवढं सकस तत्वज्ञान जन्माला आलं नाही. म्हणजे भारतातील जेवढ्या भाषा, हिंदीसह ब्रह्मसूत्राच्या नंतर, उपनिषदाच्या नंतर आणि गीतेच्या नंतर भारतातल्या कोणत्याही भाषेमध्ये इतकं सकस तत्वज्ञान जन्माला आलं नाही. ते संस्कृत नंतर थेट मराठीतच जन्माला आलं आणि ते महाराष्ट्रात जन्माला आलं. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. फार महत्वाचा हा प्रसंग आहे. थेट ज्ञानेश्वरीच्या रूपानं कथात्मक ग्रंथांची निर्मिती भारतातल्या सकल भाषेमध्ये झाली. पण वेद उपनिषदांच्या प्रमाणे, गीता ब्रह्मसूत्रांच्या प्रमाणे सूत्रात्मक तत्वज्ञान देणारा ज्ञानेश्वरी आणि तुकोबारायांची गाथा हे 2 ग्रंथ मराठीत जन्माला आले. आणि म्हणून मराठी आणि मराठीची जी श्रीमंती आहे ती खरंच फार मोठी आहे. आणि या मराठी तत्वज्ञानातील ज्ञानोबा हे मुळात व्यापक संत आहे की ज्यांनी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, वेश या सगळ्या भेदांच्या पलीकडे त्या काळातही त्यांनी जी वैष्णव मांदियाळी मुळात एकत्र केली त्यामध्ये ते अटीतटी घालत बसले नाही. त्यांनी काय केलं, खरं तर या सगळ्या आटाआटी बंद व्हाव्या आणि म्हणून
सर्वांच्यासाठी असलेला हा व्यापक विचार वारकरी पंथाचा, की होय कबीर भलेही मुस्लिम संत असतील पण त्यांनाही वैष्णव होता येतं. संत सावता महाराज शेती करणारे कर्मयोगी संत आहेत पण त्यांना शेती करून वारकरी होता येतं. चोखामेळा अत्यंत सामान्य कुटुंबामध्ये आणि तीही दुसऱ्याची सेवा चाकरी करत आयुष्य घालवणारा महात्मा, पण तोही श्रेष्ठ वारकरी होऊ शकतो. नाही, आमची जनाबाई मुळात स्त्री असताना आणि नुसती स्त्री नाही तर एका घरामध्ये दासीचं काम ती करते आहे. भांडी घासायचं काम, धुणी धुवायचं काम, शेणी गोळा करण्याचं काम, इतकं दळण दळण्याचं काम, असं काम करणारी आमची जनाई, पण ती सुद्धा महान संत होऊ शकते. हे ज्ञानोबारायांनी आपल्या कार्यातून कृतीतून त्यावेळेला मेळविली मांदी वैष्णवांची. आणि म्हणून वारकरी पंथ, मला मागे एक शिर्डीमध्ये उत्तर भारतातील एक खूप चांगला साधक भेटला, अभ्यास करणारा. साईबाबांच्या विषयी तो अभ्यास करत होता. करता करता शिर्डीत काही दिवस राहिल्यामुळे थोडी मराठी भाषा शिकून घेतली. अभ्यासू होता मोठा. त्यानं मग तुकोबारायांची गाथा, माऊलींची ज्ञानेश्वरी, त्यांची चरित्र, वारकरी संतांची इतका प्रभावित झाला. त्यांच्याशी बोलल्यानंतर मला जे कळलं त्या साधकांशी, की वारकरी तत्वज्ञान हे इतकं महान, इतकं श्रेष्ठ. म्हणाले, मी उत्तर भारतात राहतो, अनेक प्रकारचे ग्रंथ हाताळले चाळलेत, परंतु खरंच इतकं महान तत्वज्ञान कुठे अनुभवायला मिळालं नाही. इतका व्यापक विचाराचा, सर्वांना, सकल जाती धर्मियांना सोबत घेणारा पंथ हा भारतात असून मग तो भारतभर का व्यापला नाही, हा मला प्रश्न आहे म्हणाला. आणि अशा वेळेला मात्र आपल्याला थोडासा धक्का बसल्यासारखा होतो, की इतकं चांगलं असून मग आम्ही या विचाराला का व्यापू शकलो नाही. मला असं वाटतं, मुळात आम्ही माऊलींच्या आणि तुकोबारायांच्या विचारांशी फारकत तर घेत नाही ना. जे मूळचे विचार आहे, सर्वांना सामावून घेण्याचे, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे, मग अटीतटी घालून, कंडिशन्स घालून नाही. इथे कंडिशनच नव्हती. अगदी चोखा मेळा आपल्याला सांगू, मेलेली जनावरं ओढत गावाबाहेर न्यायची. खरं म्हणजे आपल्याला कीर्तनामध्ये इतकं स्पष्टपणे सांगणं अप्रस्तुत वाटू शकतं कुणाला, पण ही वस्तुस्थिती आहे. चोख्या मेळ्याचं हे कामच होतं. काय काम होतं पारंपरिक त्याचं? जनावरं जी मरतील ती गावाबाहेर ओढत न्यायची आणि त्याची कातडी सोलून काढायची, मग ती कातडी कामवायची आणि त्या कातडीचा व्यवसाय करायचा. अशा पद्धतीचं काम उदरनिर्वाह करणारा चोखा मेळा. पण आमच्या माऊलींनी त्याला कंडिशन घातली नाही, की तू कातडी ओढतोय जनावराची म्हणून तुला वारकरी होता येणार नाही. आज माझ्यासारखा एखादा साधा कीर्तनकार थोडं कीर्तन करायला लागला की तो आमच्या एखाद्या नव्यानं संप्रदायात येऊ पाहणाऱ्या साधकाला म्हणतोय, हे तू मच्छी खातो ना, मग मी तुझ्या घरी येणार नाही. अरे, अशानं वारकरी मिळवला जाईल काय? अशानं संप्रदाय वाढेल काय? ठीक आहे ना, एका दिवसात त्याला सगळे संस्कार त्याच्यावर होणार नाहीत, पण अगोदर तुम्हाला त्याच्या जवळ तर जावं लागेल. आमचे महाराज म्हणत असतात की स्वीकार करावा लागतो मग सुधार होतो. हे त्यांचं फार मोठं सूत्र आहे. विठाला 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 विठाला. हो, म्हणून माऊली ही आई होती. ते हातात चाबूक घेऊन फिरणारे रिंग मास्टर नव्हते. आज आम्ही वारकरी पंथाचे उपासक किंवा मुख्य म्हणत असताना आम्ही आईच्या भूमिकेतून रिंग मास्टरच्या भूमिकेत तर चाललेलो नाहीये ना. मला असं वाटतं, सामान्य वारकऱ्यांना विचार करायला लावण्यापेक्षा या पंथाला दिशा देणाऱ्यांनी विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे, की बाबा हो, मन थोडं मोठं करा. या सगळ्या जनता जनार्दनाला पहिल्यांदा आपलं म्हणा, तर माऊलींच्या विचाराला न्याय दिला जाईल, तर तुकोबारायांच्या विचाराला न्याय दिला जाईल. आणि तुमचंही व्यक्तिमत्व उजळून निघेल ना, त्याच्यात तुमचा काय तोटा आहे? सगळ्यांना आपलं म्हटल्यानं तुम्ही मोठेच होणार आहात ना. आणि मग हे का मोठेपण आपण आपल्याकडे घेऊ नये? आणि म्हणून मला असं वाटतं की पंथ हा रिंग मास्टरच्या भूमिकेतून चालत नसून तो पंथ मातृहृदयानं चालतो. आणि आमच्या संतांना माता पिताच म्हटलं गेलंय. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो. तुकोबारायांनी एका ठिकाणी तर पूर्णतः आई आणि संत याची तुलनाच करून दाखवलेली आहे. महाराज म्हणतात की जणू काही आमच्यासाठी या मायबाप संतांनी हे आमचं ओझं पत्करलेलं आहे आणि निर्हेतुक पद्धतीनं आमच्यावर कृपा करणारे हे संत आहेत. लेकुराचे हित
जाणे माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे चित्त. माऊलीचे चित्त जाणे ऐसी कळवळ्याची जाते, ऐशी कळवळ्याची जाते, ऐशी कळवळ्याची जाते करी लाभावेण प्रीती, करीला भावेण प्रीती, करी लाभावेण प्रीती. ऐशी कळवळ्याची जाते, ऐशी कळवळ्याची जाते, लाभावेण प्रीती, करी आईच्या हृदयानं कार्य करणारे माऊलीचं हृदय ज्यांचं असतं ते संत. आणि म्हणून वारकरी पंथाला हा मुळात व्यापक, सर्वांना सामावून घेण्याची मूळ विचारधारा असणारा पंथ आहे. आणि आजही आपल्याला या पंथाला सामोरं जात असताना हाच एक पंथ असा आहे. संत गुलाबराव महाराज माधानचे, अमरावती माधान चांदूर बाजार, संत गुलाबराव महाराज ते असं म्हणायचे की या विश्वाला सामावून घेऊ शकेल आणि सर्व विश्वाचा विश्वधर्म होऊ शकेल असा हा वारकरी पंथ आहे. फार महान संत होते. गुलाबराव महाराजांच्या विषयी अनेक अभ्यासकांना उपासकांना कल्पना आहे की अवघं 40-42 वर्षाचं आयुष्य ज्यांना लाभलं तेही अगदी जन्माला आल्याबरोबर 8-9 महिन्याचे असताना दृष्टी गेली. काही आजार झाला तापासारखा आणि दृष्टी गेली. त्यानंतर मात्र पूर्वजन्माचेच काही आपण अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी आलेले महात्मे म्हणतो, योग भ्रष्टो विजायते या न्यायानं, एवढी तल्लक बुद्धिमत्ता होती की ते फार अट्टहासानं आग्रहानं लोकांकडनं ग्रंथ वाचून घ्यायचे वेगवेगळे. आणि या गुलाबराव महाराजांचं वैशिष्ट्य असं की डोळ्यानं पाहता येत नसताना त्यांनी असंख्य ग्रंथ वाचून त्याचे निष्कर्ष, त्याची टिपणं लेखकांकडून वाचकांच्या मदतीनं ती काढलेली होती. म्हणजे अगदी बायबल कुराणासह सगळ्या ग्रंथांचं वाचन. आणि मग भारतीय तत्वज्ञानाचं विचारूच नका, पाश्चात्य तत्ववेत्यांविषयी सुद्धा त्यांनी माहिती घेतलेली होती. आणि हे सगळं घेऊन त्यांचे स्वतःचे जवळजवळ 30-35 ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले. महत्वाचे, आणखी छोटे मोठे वेगळे असतील, स्वतःच्या ग्रंथांचं एवढं लिखाण संत गुलाबराव महाराज. आणि ते माऊलींचे एवढे निष्ठावान भक्त होते की स्वतःला ते ज्ञानेश कन्या म्हणायचे की मी माऊलींची लेक आहे. आणि ते काही वेळा श्री शृंगार करून माऊलींची लेक म्हणून माऊलींच्या दर्शनाला जायचे. असा एक आगळा वेगळा भाव या संत गुलाबराव महाराजांचा होता. आजही आपण चांदूर बाजारला, अमरावतीपासनं साधारण एक 30 किलोमीटर चांदूर बाजार आहे, तिथे जर गेलात तर ठराविक काही उत्सवाच्या काळामध्ये गुलाबराव महाराजांच्या मूर्तीला तो श्रीवेश परिधान केलेला असतो. त्या मूर्तीला आजही विठाला 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 विठाला. हो, एवढे महान संत, एक द्रष्टे महात्मे, तत्वज्ञानी, पण ते म्हणायचे की होय, वारकरी पंथ हा विश्वधर्म होऊ शकेल. आणि म्हणून मला असं वाटतं शहापूर महोत्सव हा वारकरी विचारधारेनं होतोय, याला एक वेगळं महत्व आहे. कारण ही विचारधारा सर्वांना सोबत घेणारी आणि सामावून घेणारी. व्यवहाराच्या पातळीवर
ज्याला त्याला आपलं म्हणणं स्वतंत्र हे मांडावंच लागतं, अन्यथा आपलं अस्तित्व नाहीसं झालं तर ही भीती असते. आणि म्हणून प्रत्येक पक्षाला आपला मोर्चा काढावा लागतो, प्रत्येक संघटनेला आपला मेळावा घ्यावा लागतो. पण मला वाटतं शहापूर महोत्सवासारखा हा उत्सव पुन्हा एकदा काही निमित्तानं दुरावलेल्यांना एकत्र आणण्यासाठी एक मोठी संधी ठरतो. आणि म्हणून या उत्सवांचं सामाजिक महत्त्व किती मोठं आहे ते थोडंसं चिंतन केल्यानंतर आपल्या ध्यानात येण्यासारखं आहे की आम्हाला भारतीय म्हणून एकत्र राहायचंय, आम्हाला भागवत धर्मीय म्हणून एकत्र राहायचंय, आम्हाला मानव धर्म म्हणून एकत्र राहायचंय. मग भारतीय म्हणून, मानव धर्म म्हणून किंवा भागवत धर्मीय वारकरी म्हणून जर एकत्र राहायचं असेल तर आम्हाला अशा पद्धतीनं सतत मनामध्ये तेढ धरून चालणार नाही की मी या जातीचा आहे, मी त्या पक्षाचा आहे, मी त्या संघटनेचा आहे, मी अमुक याचा आहे. नाही, हे ठीक आहे, व्यवहारापुरतं हे फार थोडं असतं, ते लगेच सोडून दिलं पाहिजे, ते आपल्या ध्यानीमणी राहायला नको. आणि मला वाटतं त्या सगळ्या अभिनिवेशांना विसरवून एक भक्तीचा अभिमान जागृत करण्याचं काम शहापूर महोत्सव करतोय. अतिशय सुंदर. हाच खरा काल आहे. मला काल्याचाच तुम्हाला अर्थ सांगायचा आहे आणि त्यासाठी मी हे बोलतोय. हा खरा काल आहे आणि हा काला अनुभवण्यासाठी वैष्णव व्हावं लागतं, हे मात्र खरं आहे. तुम्हाला पहिल्यांदा, तुम्ही कोणी असा, तुम्ही या पक्षाचे, त्या संघटनेचे, त्या जातीचे, त्या धर्माचे, महाराज म्हणतात आमच्या वारकरी पंथात येताना अजिबातही तुम्हाला स्वतःमध्ये काही बदल करून येण्याची गरज नाही. तुम्ही दाढी वाढवणारे असा की शेंडी लांबवणारे असा, तुम्ही पॅन्ट शर्ट घालणारे असा की सोहळं लावणारे असा, तुम्ही दक्षिणेतली लुंगी परिधान करणारे असा की आणखी कोणतेही असा, वारकरी व्हायला कुठलीच अडचण नाही. मी काही ठिकाणी योगायोगानं आमच्या शीख बांधवांना सुद्धा वारकरी म्हणून वावरताना, त्यांच्या पगडीसह छान ते वारकरी म्हणून वावरताना पाहिले. या वारकरी पंथाचे वैशिष्ट्य आपण माऊलीच्या पालखी सोहळ्यात जर पाहिलं तर तुम्हाला तमाम जाती धर्माचे आणि वेगवेगळ्या वर्गातील लोक वारकरी म्हणून तिथे सहभागी झालेले पाहायला मिळतील. हेच याचं वैश्विक रूप आहे. आणि म्हणून हा वारकरी संप्रदायामध्ये मिळणारा विशेषत्वानं काल्याचा प्रसाद आहे आणि हा प्रसाद ग्रहण करण्यासाठी वैष्णव व्हावं लागतं. महाराज तुम्ही म्हणताय की आम्हाला प्रसाद मिळाला, आम्ही तो इतरांनाही दिला, मग असं कोणतं साधन तुम्ही त्यासाठी केलं, कोणती पात्रता स्वतःची निर्माण केली की जेणेकरून तो प्रसाद तुम्हाला मिळाला? कारण सामान्य जनमानसातल्या मोठ्या माणसाकडून एखादी वस्तू जर प्रेमानं मिळाली तर ती देखील आमच्यासाठी मोठी आनंददायी बाब असते. समाजातल्या एखाद्या अधिकाऱ्यानं सत्कार केला, लोकप्रतिनिधीनं सन्मान केला, एखाद्या महत्त्वाच्या संस्थेनं तुम्हाला सन्मानित केलं तर तुमच्यासाठी तो बहुमानाचा क्षण असतो. मग जगाचा मायबाप परमात्मा आपल्या स्वहस्ते जर प्रसाद गोपाळ म्हणून, भाविक म्हणून तुम्हाला देत असेल तर तुम्ही असा कोणता अधिकार प्राप्त केला होता? महाराज म्हणतात आम्ही भगवन नामस्मरण करत राहिलो, नामधारक झालो, अभंगाचं पहिलं चरण. कंठी धरिला कृष्ण मानी, कंठी धरिला कृष्ण मानी, कंठी धरिला कृष्ण मानी, कंठी धरिला कृष्ण प्रकाश
वाटू एकमेक काला वाटू एकमेका काला वाटू कंठी धरिला कृष्णामणी अवघा जरी प्रकाश टाळ टाळ टाळ. जरी प्रकाश अवघा जरी प्रकाश कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. या महाराजांच्या अभंगातील लक्षार्थ महत्वपूर्ण आहे. आता वाच्यार्थाचा विचार केला तर मग काही एकानं असा विचार केला, म्हणाले कंठी धरिला कृष्णमणी. कृष्ण हा शब्द त्यानं वर्णवाचक असा घेतला आणि मग श्वेत पीत कृष्ण अशा अर्थानं कृष्ण वर्णवाचक रंग म्हणून. मग तो म्हणाला सोपा आहे, काय काला मिळवण्यासाठी एकच अट आहे, कंठी धरिला कृष्णमणी. चला बाजारात एक चांगला काळा मणी बघूया, तो गळ्यामध्ये बांधूया आणि मग कंठी कृष्णमणी बांधला म्हणजे काला मिळतो. संतांच्या अभंगाचे अर्थ काही माणसं अशा पद्धतीनं शोधतात, मला असं वाटतं ते हास्यास्पद ठरावं. आणि म्हणूनच ते संत महात्म्यांकडून, अनुभवी जनांकडून नाही, अभ्यासक उपासकांकडून ते समजून घेतलं पाहिजे. संत वाङ्मय हे घरच्या घरी आपल्याला उलगडेल असं नाही आहे, कारण त्यातल्या प्रक्रिया, त्यातला मूळ गर्भितार्थ तो जर ध्यानात नाही आला तर बराच गोंधळ होऊ शकतो. म्हणजे वरच्यावरच अर्थ घ्यायचा म्हणजे मग कोण काही अर्थ गेलो. असा एक बळजबरी वारीला नेलेला वारकरी, त्याला वारीला जायचंच नव्हतं पण मित्रांनी आग्रह केला म्हणून गेला. एक तर पायी चालणं जीवावर येऊ लागलं, पुन्हा स्वतःची पिशवी खांद्याला होती, त्याचं ओझं होऊ लागलं. त्यानं चालता चालता आपली पिशवी दुसऱ्या एका वारकऱ्याच्या खांद्याला अडकवून दिली. तो वारकरी म्हणाला, काय रे बाबा, तू चांगला तरुण आहेस आणि तुझी पिशवी माझ्या खांद्यावर देतोय, माझी पिशवी माझ्याकडे आहेच, आणखी तुझी कशी घेऊ. नाही म्हणाले, तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे तसं, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. तुम्ही जरा जुने वारकरी आहात, संत आहात आणि म्हणून तुमच्यावर आमचं हे ओझं टाकावं असं तुकाराम महाराजांनी. आता हे ओझं कोणतं टाकावं, तर मला वाटतं आपल्या आत्मकल्याणाची जबाबदारी आपण संतांकडे सोपवावी. की होय महाराज, आम्ही सामान्य आहोत, तेव्हा आम्हाला काही कळत नाही नेमकं काय करावं, आणि त्यासाठी तुम्ही आमचं हे कल्याण, आत्मकल्याण, परमार्थ मार्ग आम्हाला दाखवा, हे ओझं आहे. पण यानं काय केलं, पिशवीच अडकवून दिली. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी. तो वारकरी हुशार होता, त्यानं दुपारच्या जेवणापर्यंत ती पिशवी वागवली. दुपारच्या भोजनाला बसण्यावरून हा नवखाच होता, याची कोणाशी तरी कुरबूर झाली, माझी जागा आहे, मला इथे बसायचंय. ते वारीमध्ये एक मोठी गंमत असते, जागा दुसऱ्यांच्याच असतात आणि बरेच जण म्हणत असतात, झोपायला माझी जागा आहे, बसायला ही माझी जागा आहे, उतरायला दिंड्यावाले म्हणतात ही माझी जागा आहे. मुळात आम्हाला कळत नाही की आमच्या घरच्या जागा सुद्धा आमच्या नाही आहेत, आणि मग आम्ही रस्त्याच्या जागेवरनं इतकी टोकाची भांडणं करावी का. तर खरं तर काही गोष्टी या विरोधाभास असलेल्या आहेत. म्हणजे त्याची भांडणं काही ठिकाणी थेट न्यायालयापर्यंत पोहोचली. मला असं वाटतं म्हणजे ही आपली स्वतःची जागा चुकल्याची लक्षणं आहेत. विठाला 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 विठाला. हो, मी एक गोष्ट लहानपणी ऐकली होती की 2 महिलांनी एकाच मुलावर हक्क सांगितला की हे माझं मूल आहे, आणि न्यायालयामध्ये ज्या वेळेला निर्णयच होईना, दोघी अट्टहासानं म्हणायच्या माझं मूल आहे. न्यायाधीश अनुभवी होते, हुशार होते. त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुम्ही दोघी तुमचा हट्ट सोडत नाही, खरं मूल कोणाचं आहे हे पुरावे नसल्यामुळे आम्हालाही सांगणं कठीण झालंय. त्यापेक्षा असं करूया, या मुलाचे 2 तुकडे इथेच न्यायालयात करून दोघींना वाटून देतो. न्यायाधीश जरा रागानं बोलले, आणि तेवढ्यात एक भगिनी पुढे आली, न्यायाधीश महाराज, हे मूल तिचं आहे, हे मला नाही मिळालं तरी चालेल, हे मूल तिचं आहे. मला असं वाटतं कधीतरी आध्यात्मिकाने वाद टाळून नको मला असं म्हणायला काय हरकत आहे. ते संप्रदायाच्या कल्याणासाठी, ते धर्माच्या कल्याणासाठी, ते समाज हितासाठी
प्रत्येक वेळी जर अट्टहास करून सगळ्या ठिकाणी वादच उभे राहणार असतील तर हा धर्म, हा समाज आणि म्हणून कुटुंब चालवत असताना, समाज चालवत असताना, आध्यात्मिक कार्य करत असताना हे शहाणपण काही लोकांनी पूर्वीही घेतलं आणि आजही काहींनी तरी ते घ्यावंच लागेल, त्याशिवाय व्यवस्था पुढे जाणार नाही. विठाला 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 विठाला. हो, चला, होता होता जागेवरनं विषय तिकडे गेला. तेव्हा वारकरी म्हणत असतो ही माझी जागा आहे. वास्तविक तो थोडा वेळाचा तिथला उतरण्यासाठी आलेला असतो. असाच तो नौका वारकरी काही अर्थ काढत होता. पिशवीच दुसऱ्याच्या खांद्याला अडकवून दिली. आता बसताना जेवायला म्हणला माझी जागा आहे, कुणी बसायचं नाही. शेवटी हा जो जुना वारकरी होता, ज्यानं 2 पिशव्या वागवलेल्या, थोडासा त्रासलेलाच होता, तो पुढे आला आणि त्या नवख्या वारकऱ्याला त्यानं गचांड धरून जरा एक जोराची कानशिलात मारली. काय रे, तुला कळत नाही म्हटला? सगळा नियम बिघडवतो इथला. अहो म्हणाले, तुम्ही संत आहात आणि मारता कसे? त्यानं सांगितलं, तुकाराम महाराजांनी गाथ्यात असं लिहिलेलं आहे म्हणून मारतो. मनानं नाही मारत, प्रमाण देऊन मारतो म्हणला. तुका म्हणे ऐशा नरा मोजूने माराव्या पैजारा. तो म्हणाला, धन्यवाद मान, मी तुला हातानंच मारलं, तुकाराम महाराजांनी पैजारानं मारायला शिकवलंय. तेव्हा अभंगांचे अर्थ आपल्याला थोडेसे अंतरंगात जाऊन महात्म्यांकडून समजावून घेतले पाहिजे. आपण जर थोडंसं सुशिक्षित आहोत, वाचता येतंय आणि म्हणून घरच्या घरी ओव्या आणि अभंग आणि त्याची सूत्र ती आपल्याला उमजणार नाही. तो आपण भलत्या पद्धतीनं मग त्याचं विश्लेषण करून बसू. आणि म्हणून इथे कंठी धरिला कृष्णमणी. कृष्णमणी म्हणजे काळा मणी नव्हे. कृष्ण हे भगवान परमात्म्याच्या अवतारापैकी एक महत्वपूर्ण अवतार, जे गोपीगीत आपण या ठिकाणी महाराज श्रींच्या मुखातून श्रवण केलं. त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं नाम आणि नामीचा अभेद हा परमात्म तत्वाच्या ठिकाणी आहे असं आम्हाला शास्त्र सांगत आहे. सामान्य माणसामध्ये ज्याचं नाव आहे तो आणि ते नाव यामध्ये साधर्म्य असेलच असं सांगता येत नाही. कदाचित नाव वेगळं असतं आणि माणसाचं वर्तन त्यापेक्षा कदाचित वेगळं असतं. म्हणजे एक मनुष्य मध्यरात्री एवढा घाबरलेला होता, जणू काही भयंकर झालं असावं. त्याचे मित्रही उठले आणि त्याला विचारलं, अरे का घाबरला एवढा, काय झालं, काय होतं? म्हणला, झुरळ निघालं म्हणून घाबरलो मी. कॉकरोच, झुरळ निघालं. एकाने विचारलं, अरे पण तुझं नाव काय? म्हणलं, माझं नाव शिवाजी. आता मला सांगा, किती विसंगत आहे, किती विसंगत आहे. जे आमचे छत्रपती शिवाजी महाराज मोजके मावळे साथीदार सोबत असताना बलाढ्य अशा शत्रूंना घाबरले नाही, आणि हा झुरळाला घाबरणारा शिवाजी कुठे? तेव्हा सामान्य माणसाच्या बाबतीमध्ये नाम कधी कधी वेगळं असतं आणि त्याचं वर्तन स्वभाव कधी कधी वेगळाच असतो. परंतु म्हणजे मी एका ठिकाणी एका गावी गेलो, तिथे एका परिवाराचं आडनावच संत होतं. सहज बोलता बोलता सांगितलं. मी म्हटलं, मग आमची आज प्रसादाची व्यवस्था तिकडेच करा. ते म्हणले, नाही, ते कोणाला जीव घालत नाही, ते कधी मंदिरात येत नाही, ते पारायणाला कधी बसत नाही. म्हणलं, ही वेगळीच व्याख्या झाली संतांची. आतापर्यंत आम्ही संतांची व्याख्या ऐकली होती, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. पण जे विठ्ठलापासून फारकत घेऊन दूर झाले, हेची संत, असे कसे संत? तेव्हा सामान्य तुमच्या माझ्या नावाचा आणि काही कार्याचा संबंध असेलच असं नाही. परमात्म्याचं तसं नाही. त्याची सगळी नावं आणि त्याचं चरित्र यामध्ये मोठं साधर्म्य आहे. आणि म्हणूनच त्या नामामध्ये परमात्म्याची पूर्ण शक्ती, स्वरूप, स्वभाव सगळं काही सामावलेलं असल्यामुळे त्या नामस्मरणानं साधकाचा अधिकार हा महान होतो. कृष्ण कृष्ण म्हणता आपण तै कृष्णची होय आपुले अंतःकरण. तो आकर्षित करून घेणारा आहे, त्याच्याकडे खेचून घेणारा आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं त्या भगवान कृष्ण नामाचं चिंतन नुसतं वैखरी वाणीनं नको, तर ते कंठगत व्हावं, ते हृदयगत व्हावं, ते अंतःकरणापर्यंत पाझरावं, ते तिथपर्यंत पोहोचावं, असा भाव या अभंगातला. आणि म्हणून कंठी धरिला कृष्णमणी. नुसता मुखी नव्हे, नाही तर काही वेळेला काय होतं, देव हा काहींचा मेंदूचा विषय असतो, काहींचा देव हा व्याख्यानाचा, वाणीचा विषय असतो, पण त्यांच्या अंतःकरणाचा तो विषय आहे की नाही
हे शोधणं खरं मजेशीर असतं. आणि म्हणून मला वाटतं जमलेल्यांमध्ये अशी कित्येक सहज साधी माणसं असतात. कुणी घरकाम करतोय, कुणी नोकरी करतोय, कुणी आपल्या संसाराच्या व्यापात आहे. पण भलेही माझ्यासारखा एखादा कीर्तनकार आहे, देव हा माझ्या व्याख्यानाचा विषय मी केलाय, पण तुमच्या अंतकरणाचा तो विषय असतो. आणि म्हणून मला कधी कधी माझ्याहीपेक्षा तुम्ही श्रेष्ठ वाटता, कारण तो तुमच्या अंतकरणाचा विषय झालाय. तो फक्त वाणीचा विषय नाही आहे, तो व्याख्यानाचा नाही, तो वाचनाचा विषय नाही, तो फक्त चर्चेचा विषय नाही, तर तो अनुभवण्याचा विषय आहे. अनुभव चित्त जाणे. तेव्हा असा हा नामस्मरणाचा सुखानुभव महाराज म्हणतात, आम्ही कंठगत ते नाम, आणि त्या नामस्मरणाला कंठगत केल्यामुळे, ते हृदयगत केल्यामुळे अवघाजनी प्रकाश. मग अंधकार दूर झाला आणि सर्वदूर प्रकाश निर्माण झाला. माऊली असं म्हणतात, तैसी आत्मप्रभा नीच नवी, तेची करोनी ठाण दिवी, इंद्रिया ते चोरोनी जेवी, तयासीच भावे. हे ब्रह्मसुखाचं जे भोजन आहे, आपण त्याला थोडा वेळ काल्याचं भोजन असं म्हणू, अभंगासाठी संयुक्तिक म्हणून. तर हे भोजन घेत असताना हा प्रसाद जर स्वीकारायचा असेल तर आत्मप्रभेच्या उजेडात ते जेवण करावं लागतं. कारण कोणतंही जेवण अंधारात करू नये. अंधारात केलेलं जेवण हे आसुरी भोजन मानलं जातं. आता का कोणास ठाऊक लोक हल्ली कॅन्डल डिनर घेण्याकडे जास्त कल वाढलाय. मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं ते जेवायचं असतं आणि ज्यांच्या सोबत जेवायचं असतं ते उजेडात करायला लाज वाटत असावी, आणि म्हणून ते कॅन्डल डिनरची प्रथा. एरवी आपली वाडवडील माणसं उजेडातच जेवत आली, हे आपण ध्यानी ठेवावं. विठाला विठाला आला विठाला विठाला. भोजन हा सुद्धा काही भोगांपैकी एक भोग आहे, आणि मला वाटतं तो लज्जास्पद नसून तो मोठा पवित्र आहे. आणि त्यामुळे गरज काय कॅन्डलची, हा खरा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून जेवण हे उजेडात घेतलं जातं. पण महाराज हे साधं जेवण जर साध्या प्रकाशात आम्ही घेत असू तर हे अध्यात्माचं भोजन कोणत्या प्रकाशामध्ये, आत्मप्रभा नीच नवी, तिथे आत्मप्रभा जागी करावी लागते. त्यासाठीच भजन, त्यासाठी पूजन, त्यासाठी ध्यान, त्यासाठी मनन, त्यासाठी सेवा, त्यासाठीच ब्रह्मज्ञानाची प्राप्ती, त्यासाठीच गुरुपदेश, त्यासाठी वेगवेगळ्या साधना आपल्याला ज्या सांगितल्या, ती आत्मप्रभा जागी झाली पाहिजे. आणि म्हणून आत्मप्रभा एकदा जागी झाली की मग मी प्रस्तावनेमध्ये जसं म्हणून गेलो की मग आतील बाहेरील अंधारे गिळोनी घातले. कदाचित बाहेरचा अंधार हा बाह्य प्रकाशानं संपवता येतो, पण हा आतला अंधार बाह्य कोणत्याही उजेडानं संपत नाही. तुम्ही कितीचाही लाईट बाहेर लावला तरी इथला अंधार संपत नाही. सूर्य कितीही वेळेला उदयाला आला तरी इथला अंधार संपत नाही. पण केव्हा संपतो, माऊलींनी ते आम्हाला सांगितलंय. माऊली म्हणतात की गुरु कृपारूपी उषक्काल जर जीवनामध्ये झाला, तैशी गुरु कृपा उखा उजळली, ज्ञानाची वातपली पडली, साम्याची हृद्दी उघडली, जयाची ये दिठी. गुरु कृपारूपी उषक्काल जर जीवनामध्ये झाला तर मग खऱ्या अर्थानं ज्ञानाचं कोवळं ऊन त्या ठिकाणी पडतं, आणि मग संपूर्ण अंधार नाहीसा झाल्याचा एक मोठा श्रेष्ठ अनुभव आपल्याला येतो. अवघाजनी प्रकाश. मग आता हे संपूर्ण प्रकाशमय, संभ्रमच दूर झाला, अज्ञान दूर झालं, अंधकार दूर झाला, आता सर्व प्रकाशमान झालं. तो प्रसादही आता त्या प्रकाशात मिळाला, अर्थात तो काल्याचा प्रसाद, भगवद प्रसाद. महाराज म्हणतात मग तो आम्हाला मिळाला. पण हा प्रसाद असा महान आहे की तो मिळाल्यानंतर कितीही वाटला तरी तो अपुरे पडत नाही, त्यात अपूर्णत्व येत नाही, तो वाटतच राहावा लागतो. आणि म्हणून जो मिळाला तो आम्ही सर्वांना वाटला. अभंगाचं दुसरं चरण. काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू काला वाटू एकमेका, एकमेका, काला वाटू
वैष्णवनिका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवानी वैष्णवनिका संभ्रम कालावा कुंडली कवरदा हरि जय जय विठोबार जय 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 विठोबार काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. तुकोबाराय म्हणतात काला वाटू, पण आपल्याला पुढची मर्यादा ध्यानात घेतली पाहिजे की वेळेत वाटू. आणि म्हणून मला थोडंसं जरा विस्मरण झालं म्हणावं लागेल वेळेचं आज. आणि 12च्या पुढे आपण आपला वेळ निघून गेला. आता मात्र मी अगदी 5 ते 7 मिनिटात पुढील सगळा विषयाचा समारोप करील. कारण आपण गेली या ठिकाणी 7 दिवस अखंड कथा श्रवण केलंय. समर्थ संत श्री रामदास स्वामी महाराजांचं चरित्र या ठिकाणी सांगितलं गेलं. गोपीगीताचं कथन झालं. वेगवेगळे आरोग्यविषयक सेवा कार्य वेगवेगळ्या डॉक्टर मंडळींनी या ठिकाणी वेळ देऊन सुंदर रीतीनं संपन्न केले. कार्यकर्त्यांनी अन्नदानाचं नियोजन केलं, सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि मोठा हा सुंदर सगळा भाव या ठिकाणी पार पडलेला आहे. काल्याची सेवा फक्त महाराजांच्या आणि आपणा सर्वांच्या प्रेमानं या ठिकाणी करण्याचा योग आला. महाराज म्हणतात की हा काला वैष्णव होऊन घ्यावा लागतो. आणि म्हणून ब्रह्मदेवालाही असं वाटलं की मला कदाचित वैष्णव होऊन तिथे जाणं म्हणजे थोडंसं लज्जास्पद आहे. आणि म्हणून ब्रह्मदेव जरा थोडंसं सोंग करून गेले. गोपाळ रूपी एका मुलाचं सोंग घेतलं आणि ब्रह्मदेव काला घेण्यासाठी गेले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला ब्रह्मदेवाचं हे वर्तन अशोभनीय आणि अप्रस्तुत अशा स्वरूपाचं वाटलं. कारण अध्यात्मासारख्या ठिकाणी येत असताना इथे सोंग, ढोंग, पाखंड याचा अवडंबर किंवा काहीतरी पांघरून घेऊन येण्याची गरजच नाही आहे. आहे तसं यावं. डॉक्टरकडे जाताना जसं पेशंटनं आहे ते सांगावं आणि आहे तसं जावं. डॉक्टरपाशी जाऊन जर काही चुकीचं किंवा योग्य पद्धतीनं सांगितलं नाही तर त्याच्यामध्ये तोटा कोणाचा आहे? पेशंटचा आहे. तसं संतांच्या जवळ आणि परमात्म्याच्या जवळ जाताना मात्र आपण पूर्णतः आहे त्या पद्धतीनं तिथे समरस झालं पाहिजे. आणि म्हणून ब्रह्मदेवाला काला दिला नाही, राग आला. वासरं आणि मुलं चोरून नेले. भगवान परमात्म्याने ब्रह्मदेवाचं रूप घेतलं आणि ब्रह्मलोकात जाऊन सांगितलं माझ्यासारखा तोतया ब्रह्मदेव तयार झालाय, तो इथे येईल, कदाचित माझ्या गैरहजेरीमध्ये येऊ देऊ नका असं सांगून खरे ब्रह्मदेव यायच्या आत श्रीकृष्ण तिथून निघून गेले. आणि खरे ब्रह्मदेव जेव्हा ब्रह्मपुरीत प्रवेश करू लागले तेव्हा त्यांचेच लोक
हातामध्ये हत्यारं घेऊन काठ्या लाठ्या घेऊन त्यांना प्रतिबंध करू लागले, त्यांच्या मागे पळू लागले. आगंतुक असं काय झालं हे ब्रह्मदेवालाही कळेना, पण जीव वाचून ब्रह्मदेव पुढे पळत होते आणि त्यांचाच जय जयकार करणारे त्यांच्या मागे पळत होते. मला असं वाटतं विनाकारण जर आपण कोणाच्या मागे लागलो तर देव काय मागे लावून देईल हे काही सांगता येत नाही. कारण या जगामध्ये इथल्या न्यायालयात न्याय मिळाला नाही तरी त्याच्या न्यायालयामध्ये कधी ना कधी न्याय हा मिळत असतो. अन्याय हा किती दिवस सहन होणार, किती दिवस चालणार. आणि म्हणून शेवटी ब्रह्मदेवाला जाऊन श्रीकृष्णाची विनंती करावी लागली की तुम्ही स्वतः चला आणि पुन्हा एकदा मी खरा ब्रह्मदेव हे सांगा, नाही तर तोपर्यंत हे लोक मला तिथे येऊ देणार नाही. म्हणजे ही वेळ अर्थात काला मिळतो परंतु वारकरी होऊन मिळतो. आणि म्हणून वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. महाराज म्हणतात आम्ही भाग्यवान आहोत त्या दृष्टीनं की नामस्मरण केलं, भक्ती केली, वैष्णव झालो. भगवत प्रसाद हा काला परमात्म्याकडून आम्हाला मिळाला आणि म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने या जगामध्ये वीर ठरलो, आम्ही खऱ्या अर्थानं बलवान ठरलो. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे भूमंडली, तुका म्हणे भूमंडळी, 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 मंडळी, तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी, मंडळी, तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे तुका म्हणे भूमंडळी. आम्ही बळी बिरगाढे, आम्ही बळी बिरगाढे, आम्ही बळी विरगा, आम्ही बळी विरगा, आम्ही बळी बिरगाढे, आम्ही बळी बिरगाढे, आम्ही बळी विरगा, आम्ही बळी विरगा. ताला वाटू एकमेका, एकमेका, ताला वाटू एकमेका, ताला वाटू एकमेका, ताला वाटू एकमेका, ताला वाटू आला वाटू एकमे, आला वाटू एकमेका, आला वाटू एकमेका. वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका वैष्णवनिका
वैष्णवनिका संगम वैष्णवनिका 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 संगम वैष्णवनिका संगम वैष्णवनिका संगम वैष्णवनिका संगम काला वाटुये कमेका काला वाटुये कमेका काला वाटुये कमेका काला वाटुये कमे काला वाटुये कमे काला वाटुये कमेका तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाढे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. तुकोबारायांचा हा अभंग आपण आपल्या अल्पमतीनं प्राप्त वेळेमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला. एक 5 मिनिटामध्ये काल्याच्या प्रसंगाचं वर्णन करून आपल्याला सांगतेकडे जायचंय. पुढील सूचना पुढील सगळा कार्यक्रम आदरणीय महाराजांच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी पार पडणार आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये द्वापारयुगात बालवेश घेऊन अवतीर्ण झाले. दिसण्यासाठी सामान्य लोकांना ते जरी बालक असतील तरी त्यांचा अधिकार जाणणारे त्या काळातही होते. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता अशा पद्धतीनं कित्येक भाविक गोपाळ गवळणी त्यांना ओळखत होते. गवळणी म्हणतही होत्या एकी एकटाची असोनी एकला विश्वी विश्वाकार होनिया ठेला जया परिवो तैसाची गमला नंद नंदन हा अचोज अंबुला ऐशा गवळणी त्या बोलती परस्परी ऐशा गवळणी त्या बोलती परस्परी. कोण आहे श्रीकृष्ण? विश्वी विश्वाकार होऊन या ठेला. हा विश्वंभर आहे, विश्वाचा स्वामी आहे, विश्वव्यापक आहे. बालरूप घेऊन आपल्यात आलेला असला तरी हा सामान्य नाही आहे. पण असाच हा परमात्मा त्या आपल्या भाविक भक्तांना आपला संग घडावा यासाठी आता तो रांगू लागला, खेळू लागला, बागडू लागला. पेंद्या वाकड्या सुदामा बोबड्या असे नाना प्रकारचे बालगोपाळ सवंगडी एकत्र केले आणि सर्वांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम काय तर दहीदूध लोण्याची चोरी खोडी हे बालसुलभ माध्यम निवडलं. आजही अनेकांना असं वाटतं की या भागवत धर्मामध्ये मोठमोठे तत्वज्ञानी लोक श्रीकृष्णाला देव म्हणून प्रतिपादन करतात. हजारो कोट्यावधी जनसमुदाय कृष्ण भक्ती करतो. मग चोरी करणारा देव कसा, चहाडी करणारा देव कसा, खोडी करणारा देव कसा? मुळात त्या चोरीचा, त्या खोडीचा अर्थ आपल्याला नीटपणे समजून घेतला पाहिजे. म्हणजे
आपल्या मनातील जो संभ्रम आहे तो दूर व्हायला मदत होईल. परमात्म्यानं जी चोरी केली ती सामान्य जगामध्ये जी वित्त चोरी होते तशा पद्धतीची नसून त्यानं केलेली ही अद्भुत चोरी आहे, ती चित्त चोरी आहे. चित्त चोरी यले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. तो चित्त चोरणारा आहे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या या चोऱ्या खोड्या अखेर वाढतच गेल्या. यशोदा माईकडे आता गवळणी तक्रारी करू लागल्या. काय व्याली सपोर चोरटे भांडखोर, जना वेगळेची कैसे. काय ग यशोदे, हे तुझं पोर आहे, आमच्या घरी चोरी करतोय आणि जर त्याला पुन्हा जा विचारायला गेलं, काय रे श्रीकृष्ण, का बरं तू आमच्या घरी चोरी करतोस, तर तो पुन्हा उद्दामपणानं आम्हालाच प्रश्न विचारतोय. देईन तोंडावर आ देईन तोंडावर, तुझ्या बापाचे हे घर, तुझ्या बापाचे हे घर, गवळणी आता त्रस्त झालेले आहेत. आणि शेवट त्यांनी सगळ्यांनी मिळून सांगितलं, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की जावे. आता या गोकुळात आम्ही राहायचं की जायचं हे आता तू आम्हाला सांग. आणि मग आता मात्र यशोदा मैयाला वाईट वाटू लागलं. कान्हा, अरे या गावचे आपण प्रमुख आहोत, या लोकांच्या समस्या सोडवणं आपलं काम आहे. आणि आपणच जर लोकांसाठी समस्या बनून राहणार असू तर मग आपल्याला नेता म्हणायचं कसं, आपल्याला कार्यकर्ता म्हणायचं कसं, आपल्याला महाराज म्हणायचं कसं, आपल्याला पुढारी म्हणायचं कसं. मला असं वाटतं प्रत्येक क्षेत्रातल्या धुरीणाकडे, प्रमुखाकडे ही जबाबदारी असते की मी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आहे, वाढवण्यासाठी नाही. आणि एखादा धर्मप्रचारक स्वतःला म्हणवतोय पण तो समस्या वाढवत असेल तर तो खऱ्या अर्थानं समाजसेवक नाही. एखादा राजकीय सामाजिक काम करणारा समाजाच्या समस्या सोडवण्यापेक्षा तोच एक समस्या जर सर्वांना झाला असेल, मला असं वाटतं. आणि म्हणून ध्यानात ठेवा, 2 दिवसाचं जीवन आहे. आपल्याला समस्या होऊन जगायचं नाही तर समस्या सोडवण्यासाठी जगायचं आहे. भलेही आपण जगाची सगळी समस्या सोडवू शकत नाही, मान्य आहे. अंधार हा दाटलेला आहे, पण एक मेणबत्ती जरी पेटवली, एक दिवा पेटवला, किमान आपल्या भोवतीचा अंधार आपण दूर करू शकतो. या जगातल्या सगळ्या समस्या आपण सोडवू शकत नाही, पण प्रत्येकानं जर ठरवलं थोडं 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 तर बरंच काही चांगलं काम होण्यासारखं आहे. मग कुणी पर्यावरणाची सेवा करावी, कुणी शिक्षणासाठी झोकून द्यावं, कुणी गोरगरिबाच्या कार्यासाठी वाहून घ्यावं, कुणी गोमातेच्या मुक्या प्राण्यांच्या सेवेला वाहून घ्यावं, कोणी रोगी दुःखी जनांच्या सेवेमध्ये सहभागी व्हावं, कुणी आज्ञ जनांचं अज्ञान मिटवण्यासाठी पुढाकार घ्यावा. मला असं वाटतं सेवा क्षेत्र खूप मोठं आहे. मी असं म्हणणार नाही की तुम्ही सगळ्यांनी माझ्यासारखं कीर्तनकार व्हावं आणि कीर्तनच करावं. या जगातल्या अनेक ज्या पवित्र सेवा आहे त्यातली ही एक छोटीशी सेवा आहे. आणि आपणही जे सर्व काही करताय ते सेवेचंच कार्य आहे. आणि अशाच पद्धतीनं एका साह्य करू अवघे धरू सुपंथ, असंच हे सेवा कार्य आपल्याला पुढे न्यायचंय. तेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला यशोदा मैया खोड्या करू नको हे समजावून सांगते. हरी तू खोड्या, हरी तू खोड्या, हरी तू खोड्या नको करू माझे बाबा. हरी तू खोड्या, हरी तू खोड्या, हरी तू खोड्या नको करू माझे बाबा. हरी तू खोड्या, हरी तू खोड्या, हरी तू खोड्या नको टाळ टाळ टाळ. हरी तू खोड्या, हरी तू खोड्या, हरी तू खोड्या नको करू माझे बाबा. धावोनिया धरीला करी वैसवीला मांडीवरी. धावोनिया हरीला करी वैसवीला मांडीवरी. यमुनेची माती खासी काका काका काका. हरी तू खोड्या, हरी तू खोड्या, हरी तू खोड्या नको करू माझे बाबा. हरी तू खोड्या, हरी तू खोड्या, हरी तू खोड्या नको करू माझे बाबा. हरी तू खोड्या, हरी तू खोड्या, हरी तू खोड्या नको करू माझे बाबा. हरी तू खोड्या, हरी तू खोड्या, हरी तू खोड्या नको करू माझे बाबा. माझे बाबा. श्री
श्रीकृष्ण परमात्म्यानं खोड्या करू नये अशी आईनंही विनंती केली, पण भगवान परमात्म्याला वाटत होतं हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढे ही बहुत करणे आहे. आणि म्हणून त्यानं खोड्या आईच्याही केल्या. आणि मग आईच्या ध्यानात आलं आपलं बाळ खोडकर आहे, गवळणी म्हणतात ते खरं आहे, याला काहीतरी संस्कार द्यायला हवे. मी नेहमीच अतिशय आदरपूर्वक हा विचार मांडत असतो की होय, आमच्या घरातील मुलामुलींना, लहानग्यांना, तरुणांना काही संस्कार देणं ही आपली एक जबाबदारी असते. आणि ते संस्कार म्हणजे फक्त शाळा महाविद्यालयातील पदव्या देणं म्हणजे संस्कार नव्हे, तर आपल्याला कुटुंबाशी कुटुंबीय म्हणून कसं वागता येईल हा एक संस्कार. या समाजातील एक घटक म्हणून समाजशील होऊन कसं वागता येईल तो एक सामाजिक संस्कार. या धर्माचे पाईक म्हणून, सेवक म्हणूनही आपल्यावर जबाबदारी आहे, मग तो धार्मिकता म्हणून केलेला संस्कार. या राष्ट्राचे नागरिक म्हणूनही आपल्याला जबाबदारी निभवायची आहे, तो आदर्श नागरिक घडवण्यासाठी केलेला संस्कार. अलीकडे काय झालंय, फक्त नफ्याचा व्यापार करणं म्हणजेच आम्ही मुलांना संस्कार दिला. फक्त एखादी पदवी मिळवून, एखादी डिग्री मिळवून, एखादी नोकरी मिळवणं म्हणजे आम्ही संस्कारित केलं, असं जर का आम्ही मानत असू तर ते आपलं म्हणणं अतिशय अपूर्ण आहे. आणि म्हणून आपल्याला एक आदर्श नागरिक, एक आदर्श कुटुंबीय, एक आदर्श समाज घटक निर्माण करायचा असेल तर आपल्याला संत विचारांचा आश्रय घेऊन एक चांगला संस्कारी समाज निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील होऊ शकतो. आणि होय, आपल्यासारख्या असंख्य परिवारातून ते काम आजही केलं जातंय. ते सर्वांनी करावं, अनेकांनी करावं, तरच सामाजिक समस्या कमी व्हायला मदत होईल, सामाजिक आरोग्य अबाधित राहायला मदत होईल. आणि म्हणून श्रीकृष्ण परमात्म्यावर संस्कार नुसता सांदीपनी ऋषीच्या आश्रमात जाऊन श्लोक गोकमपट्टी करणं इथपर्यंत संस्कार दिला नाही, तर कोणता संस्कार. उद्या जाई तू राना सवे घेवोनी गोधणा. कृष्णा, आपण गोपाळ आहोत आणि परंपरेचं आपलं काम तुला करता येणं हा सुद्धा एक संस्कार आहे. भलेही आपल्याकडे शेकडो नोकर चाकर असतील, पण गायी चाराव्या कशा लागतात, रानात ऊन कसं लागतं, काटा मोडल्यानंतर त्रास काय होतो, आणि सगळ्यांमध्ये तिथं कसं राहावं लागतं याचा अनुभव तुलाही तुझ्या जीवनात आला पाहिजे. आणि म्हणून नोकर चाकर जरी असतील तरी तू काही वेळ तरी खऱ्या अर्थानं चाकरी केली पाहिजे. मला असं वाटतं अलीकडच्या काळामध्ये त्या जगातला सर्वात श्रीमंत बिल गेट्स, त्यांना असं म्हटलंय की आता मी सर्वच संपत्ती माझी दान करून टाकणार आहे. मागे बातमी येऊन गेली. मुलांना मी शिक्षण देईल, त्यांच्या पायावर उभं करेल, त्यांना जगण्याची दिशा देईल, पण जगण्यासाठी त्यांना मी माझे पैसे देणार नाही, असं जे तो म्हणाला. मला वाटतं हल्ली 10-10 पिढ्यांसाठी कमवून ठेवायचंच फक्त ज्याच्या डोक्यात असतं. मला असं वाटतं पुढच्या पिढीला सक्षम करा, पायावर उभं करा, त्यांना कमावते करा, आणि तुम्ही निश्चिंत होऊन जगा. आणि आपल्यापैकी अनेक जण ते चांगलं काम करताय. पण बऱ्याच जणांना असं वाटतं की पुढचे माझे सगळे लुळे पांगळे आंधळे जन्माला येणार आहे, त्या सगळ्यांची कमावण्याची जबाबदारी माझ्यावरच आहे. मीच एकटा काय तो कर्तबगार आहे, मीच एकटा काय तो शहाणा आहे, मीच काय एकटा तो फार मोठा व्यापारी आहे, मीच एकटा काय तो उद्योगपती आहे. हे सगळे पुढे वेडे जन्माला येणार आहे आणि या सगळ्यांसाठी कमवून ठेवणं माझी जबाबदारी आहे. आणि मग नको त्यावेळेला, नोटबंदीच्या वेळेला अडचणीत येतो, धोक्यात येतो. आणि म्हणून मला असं वाटतं तुकोबारायांचं नाही ऐकलं, निदान आता कायद्याचं तरी ऐका. महाराजांनी केव्हाच सांगितलं होतं, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे. पण हे अर्थशास्त्र 350 वर्षापूर्वी सांगितल्यानंतरही लोकांना ते नाही परमार्थातलंच काही सांगतात. तुकोबारायांना काय इकॉनॉमिक्स कळतं, काय अर्थशास्त्र कळतं, पण महाराजांना त्या काळी अर्थशास्त्र कळत होतं, जे आजच्या काळी सुद्धा उपयोगाचं आहे. विठाला 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 विठाला. चला, मुद्द्याचा विषय आपल्या पुढे हाच मांडायचा की मुलांना श्रमसंस्कार देणं हा सुद्धा एक संस्कार आहे. त्यांना श्रमाची थोडीफार तरी सवय असायलाच हवी. आणि म्हणून कृष्णाला रानामध्ये पाठवलं. गायी घेतलेल्या आहेत, सर्व गोपाळांना हाक मारली. अरे तुम्ही गाया घेऊन चाले गोपाळ रानात या, या, या. तुम्ही गाया घेऊन चाले गोपाळ रानात या, या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या, या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या. तुम्ही गोपाळ रानात या, तुम्ही गोपाळ रानात या. हो, तुम्ही गोपाळ
या तुम्ही गाया घेऊन चाले गोपाळ रानात या 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 तुम्ही गाया घेऊन चाले गोपाळ रानात या 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 तुम्ही गाया. सर्व गोपाळ रानात आलेले आहेत. या म्हणायचं कामच नाही राहिलं, आलेत रानात ते. आणि नाना प्रकारचे खेळ या ठिकाणी रंगले. लाल गोरी खेळ मांडी लाल गोरी खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी. खेळताती नाना परी खेळताती नाना परी खेळ मांडी लाल गोरी खेळ मांडी लाल गोरी खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगो. अबक दुबक दिबक बोल गुण खेळ मांडू अबक दुबक दिबक बोल गुण खेळ अबक 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 दुबक दिबक बोल गुण खेळ मांडू अबक दुबक दिबक बोल गुण खेळ हे खेळ इटू दांडू पोऱ्या खेळ इटू दांडू पोऱ्या खेळ इटू दांडू अबक अबक दुबक दिबक बोल गुण खेळ मांडू अबक अबक दुबक दिबक बोल गुण खेळ मांडू हमामा बोला हमामा हमामा बोला हमामा हमामा पोरा हमामा, हमामा बोला हमामा बोला हमामा पोरा. बुगडी वाजे हमामा बुगडी वाजे हमामा, हमामा बुगडी वाजे हमामा. बोला हमामा 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 बोला हमाम नाना प्रकारचे खेळ गोपाळांचे रमलेले होते. गोपाळ खेळून दमलेत, एकत्र आलेत आणि आता शिदोरीची वेळ झालेली आहे. आपल्या भागाचे सन्माननीय खासदार कपिल पाटील साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचं आगमन इथे अगोदरही झालंय, त्यांच्या सोबत आले. सर्वांचं स्वागत आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवतीभोवती खेळणारे गोपाळ हे विविध परिस्थितीतले होते, मनस्थितीतले होते, परंतु भगवंतानं त्यांना या आध्यात्मिक विचारधारेनं एकसंघ एका विचाराखाली आणलेलं आहे. शिदोरी प्रत्येकाची वेगळी होती. कुणाकडे भाकरी, कुणाकडे पोळी, भात, लोणी, दही, पण जे असेल ते सर्व एकत्र केलं. आणि म्हणूनच या वारकरी पंथातील महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये केला जाणारा हा जो काला आहे, हा एक प्रतिकात्मक दहीलाही जरी असेल तरी हा एक मोठा विचार आहे. काला हा फार मोठा विचार आहे आणि तो विश्वातील सर्व समस्येवरचं उत्तर आहे. आज जे परस्परांविषयी एक द्वेष भावना समाजामध्ये तयार होते, मग हा देश त्या देशावर आक्रमण करू पाहतो, हा धर्म त्या धर्माला संपवू पाहतो, हे राष्ट्र त्या राष्ट्राला संपवू पाहत आहे, या जातीचं त्या जातीशी तेढ निर्माण होत आहे. या सगळ्या गोष्टींवरचा उपाय म्हणजे काला आहे. आणि म्हणून हा काला जो गावागावात आजही केला जातो तो म्हणजे काही आपल्या या सगळ्या वारकरी समाजाला वेड लागलं म्हणून करत नाही. वारकरी हा वेडा नाही, वारकरी हा माऊलींच्या विचारधारेनं चालणार आहे. आणि माऊलींनी सर्व जाती धर्मीय संतांना एका पंक्तीला बसवलं आणि तो काला वाटला, ज्या काल्याची आजही या देशाला, या जगाला आणि मानव समुदायाला आवश्यकता आहे की भलेही काही कारणास्तव आमच्यात दुरावा निर्माण होत असेल, पण तो समयोचित पद्धतीनं तो दुरावा दूर करून मानवता धर्म म्हणून, हे राष्ट्र म्हणून आम्हाला एक संघ राहायला हवं. आणि तो एक संघतेचा संदेश देणारा हा काला आहे. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. हा अभेद भावाचा असलेला काला सर्वांनी आपली शिदोरी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे दिली आणि ती शिदोरी आपल्या हातानं परमात्म्यानं सर्वांना वाटली. त्याचं वर्णन संत महात्म्यांनी केलंय. खडकी सोडियल्या मोठा आजीचा दही काला, गोमटा घ्या रे दही भात, आम्हा देतो पंढरीनाथ, मुदा घेवोनिया करी, पेंद्या वाटी तो शिदोरी, भाणोदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली